नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाईचा आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे नाईकबाई तेल ओतत असतात, तर हा हेमंत त्यांच्या पाठीमागून येतो आणि एकदम काय करतो बघा, त्यांचा हात ना असा ओढतो आणि त्या हात ओढल्यामुळे होतं काय, तर त्यांच्या हातावर तेल सांडतं वाटीमध्ये जे ठेवत असतात त्या. आणि ते गरम तेल असतं, त्यामुळे "अहो गरम तेल होतं, काय केलंत हे तुम्ही?" तर लगेच ना, "तीच लायकी आहे तुझी," असं हेमंत म्हणतो आणि पुढे म्हणतो, "त्या लाड मॅडम समोर ना माझं नाक कापताना तुला लाज नाही वाटली का?" तर "अहो मी कुठे अपमान केला तुमचा?" असं नाईकबाई विचारतात आणि म्हणतात, "हे एवढंच तेल होतं, तेही सांडलं, कसा स्वयंपाक करू मी?" असं विचारतात त्या. तर हेमंत म्हणतो, तुझं तू बघ, मला नको विचारूस. मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. चहा आणि भजी करायला मुद्दामून एवढा वेळ लावलास ना तू?" असं म्हणतो हेमंत. आणि म्हणतो, "तेच जर शाळेचं काम असतं तर अगदी पटकन झालं असतं ना, पण माझी माणसं आली की मात्र तुझ्या अंगात काय संचारतं काय?" असं विचारतो. "का त्यांच्या समोर माझा अपमान करायला आवडतं तुला? बोल आता बोल," म्हणत हात जोरात धरतात. त्याच्यामुळे नाईकबाई ओरडत असतात. तर आता नानी येते तिकडनं आणि म्हणते, "बंड्या, बंड्या काय झालं रे? ही ओरडते कशासाठी?" आता मना सुद्धा येते तिकडनं आणि बघते की आईच्या हाताला भाजलंय. पण प्रेक्षकांनो, इकडे आता दर्शनाला म्हणतीये कल्याणी, "मॅडम तुम्ही कमाल केलीत हां. मानलं तुम्हाला. आजचा तुमचा परफॉर्मन्स ना एकदम एक नंबर होता. म्हणजे नादच खुळा होता. म्हणजे तुम्हीच त्यांचा वाडा पाडायची ऑर्डर काढलीत आणि तुम्हीच ती मागे सुद्धा घ्यायला लावलीत. थेट त्यांच्या मनामध्ये घर केले हां तुम्ही," असंही कल्याणी म्हणते दर्शनाला आणि हसतीये बरं का. आता पुढे म्हणते कल्याणी, "मॅडम, गावातली माणसं सुद्धा तुमच्याच नावाचा उदो-उदो करत होती," असं म्हणते. तर लगेच दर्शना म्हणते, "तेच तर पाहिजे आम्हाला." आणि मग तिला आठवतं, की कसं लोकं बोललेली असतात, की आमची मदत करण्यासाठी दुसरी माऊली म्हणून तुम्ही गावात आलात वगैरे. आणि इथे प्रेक्षकांना आता मना धावत येते आणि म्हणते, "आई अगं हे काय? कसं भाजलं हे?" तर नाईकबाई म्हणतात, "काही नाही, तेल उडालं." आणि मग प्रेक्षकांनो मना हेमंतकडे बघते आणि नाईकबाईंकडे बघते आणि एक मिनिट म्हणते आणि तिथे जो बटाटा शिल्लक असतो ना, तो किसते बरं का बटाटा. आणि तो किसलेला बटाट्याचा किस जो काही येतो इथे ना, नाईकबाईंच्या हातावर असा घट्ट असा लावते. तर नाईकबाई म्हणतात, "अगं ए चोमडे, तो बटाटा काय वाया घालवलास तू?" असं म्हणून विचारते. तर हेमंत म्हणतो, "काहीही झालेलं नाहीये एवढं, उगाच बाऊ करतायत." तर प्रेक्षकांनो, कल्याणी आता दर्शनाला विचारते, "एक विचारू का मॅडम तुम्हाला? त्या बंड्याचा वाडा," असा म्हणते आणि मग दर्शना आणि कल्याणी दोघीजणी जोरात हसायला लागतात बरं का. मग कल्याणी म्हणते, "नाही, त्या ना हेमंत नाईकचा वाडा तुम्ही खरंच लीगल करून घेणार आहात का?" तर कल्याणीनं असं विचारल्यानंतर दर्शना त्याच्याकडे बघते तिच्याकडे आणि म्हणते, "तुला काय वाटतं?" आणि कल्याणी काहीच बोलत नाही बरं का. तर दर्शना म्हणते, "कल्याणी, अगं ही दर्शना लाड कुठलं बी काम इल्लीगल करत नाही," असं म्हणते बरं का. आणि म्हणते, "पण काय आहे ना, आम्हाला समदं गाव आमच्या ताब्यात घ्यायचंय. पण त्यासाठी ना आधी समद्या प्रॉपर्टी लीगल कराव्या लागतील. कळलं का?" तर कल्याणी म्हणते, "पण मॅडम, अहो या नाईकबाईंना तुम्ही एवढा का भाव देताय?" तर दर्शन आता तिच्याकडे बघत बोलणार तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे नानी म्हणते पुढे, "माझ्याकडून एवढीशी चूक झाली तर माझी सासू मला चटके द्यायची चटके. पण भाजल्यावर फुंकर घालायला कोणी नव्हतं तेव्हा. स्वयंपाकघरात काम करायचं तर भाजणं आणि कापणं हे होणारच. त्याचा एवढा बाऊ करायचा नसतो." असं म्हणत नानी ते बडबडते आणि म्हणते, "आता ही नाटकं बंद करा आणि रात्रीच्या जेवणाला लागा. ते तरी वेळेवर मिळू देत." असं म्हणून नानी आणि हेमंत दोघंजण तिकडनं बाहेर पडतात आणि प्रत्येक गोष्टीचं नाटक असा टोमणा मारते बरं का नानी इथे जाताना. तर मनाना ती दोघं गेल्यानंतर इथे आईला घट्ट अशी मिठी मारते बरं का प्रेक्षकांनो. तर इथे दर्शना सांगते कल्याणीला, की "आपण गावामध्ये का आलो हे ध्यानात हाय की ते बी विसरलीस? तर आपल्याला गावकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत," असं कल्याणी म्हणते. "तर सोप्पं आहे का ते?" असं दर्शना विचारते आणि म्हणते, "कल्याणी, अगं आम्ही लई साधी समजत होतो गं तुला. पण तू तर खरं अगं एव्हा ना एवढी मोठी गोष्ट तुझ्या ध्यानात यायला पाहिजे होती," असंही दर्शना म्हणते. म्हणते, "गावामध्ये ना फक्त त्या नाईकबाईच्या शब्दाला मान आहे. लांब कशाला जातीस? आपला ड्रायव्हर परशा तो नाईकबाईंसंग किती आदरानं बोलत होता. आठवतंय नव्ह तुला?" तर मग प्रेक्षकांनो तो प्रसंग दाखवला इथे, की नाईकबाईंना परशा कसा पाया पडतो, नमस्कार करतो आणि "तुमच्यासारख्या देवीवर चिखलफेक केली मी," असं म्हणत त्यांची माफी मागतो. तर इथे कल्याणी म्हणते, "सॉरी मॅडम." तर दर्शना पुढे म्हणते, "एक गोष्ट लक्षात ठेव, नाईकबाई जर का आपल्या बाजूनं आल्या तर समदा गाव ना आपल्या बाजूनं येणार," असं म्हणते. आता हे दर्शनाचं डोकं कुठपर्यंत आणि कसं चालणार आहे आणि नेमकं काय-काय बघायला मिळणार आहे, बघूया आपण एपिसोड शेवटपर्यंत. तर इथे मनाला बाजूला करत नाईकबाई म्हणतात, "अगं काही नाही झालंय मला." तर मना म्हणते, "आई
"आई अगं तू ये इथे, सावकाश ये" असं म्हणत घेऊन येते हळूच आणि खुर्चीवर बसवते तिथे. "अगं बस ना." तर मनू, "अगं काही झालं नाहीये गं एवढं." असं नाईकबाईंचं चाललंय. तर मनू फुंकर घालते छान अशी प्रेमाने आणि म्हणते, "आई अगं केवढं भाजलंय गं ते. अजून थोडा बटाट्याचा किस घेऊन येते मी, तू बस इथे." तर नाईकबाई म्हणतात, "अगं नाही, नाही नको, बरं वाटतंय मला." "अगं ठीक, ठीक आहे मी." तर आईला मनू म्हणते, "शांत हो जरा, मी पाणी तरी घेऊन येते." तर "अगं मनू खरंच," असं नाईकबाई म्हणत असतात तिकडनं आणि त्यांना पाणी देते बरं का मनू आणि आता नाईकबाई आधी बाहेर बघतात आणि मग पाणी पितात एक घोटभर आणि त्यांना कळ मात्र जोरात येते. मनू विचारते, "जळतंय ना गं फार?" तर नाईकबाई म्हणतात, "नाही अगं, तू आता बटाट्याचा किस लावलायस ना, तर छान वाटतंय, थंड वाटतंय, आग-आग होत नाहीये." तर मना विचारते, "खरंच सांगतीयेस?" तर नाईकबाई म्हणतात, "अगं हो, खरंच सांगतेय, बरं वाटतंय." तर मना म्हणते, "आई अगं, तुझ्या चेहऱ्यावरून अजिबात वाटत नाहीये ते." "अगं आई, काय झालंय?" तर नाईकबाई म्हणतात, "अगं, म्हणजे काय नाही गं, म्हणजे काय आहे ना, म्हणजे 2 दिवस पुरेल इतकंच तेल होतं अगं. त्यात ती भजी वगैरे तळली ना, मग आता 1 दिवस पुरेल इतकं तेल राहिलं होतं. तेही माझ्यापासून वेंधळेपणाने सांडलं सगळं आणि आता काय करू आता स्वयंपाकाचं? मी ना रजनीताईंना विचारून येते," असं नाईकबाई म्हणत असतात आणि निघत असतात. तर मना म्हणते, "आई अगं, काय चाललंय? तुला केवढं भाजलंय बघ आणि तुला काय स्वयंपाकाची काय पडलीये? मी ऐकणार नाही तुझं काही. डॉक्टरकडे चल, आपण जाऊया डॉक्टरकडे." तर नाईकबाई म्हणतात, "पेपर तपासायचे आहेत मला. अगं डॉक्टरकडे कसलं काय जातेस?" तर "आई अगं ऐकून तरी घे ना गं. चल बघू तू डॉक्टरकडे आणि तू उगाच कारणं देऊ नकोस." असं म्हणा कंटिन्युअसली सांगत असते. "आई चल अगं, आई चल अगं" म्हणते. "नाहीतर मी तुला उचलून घेऊन जाईन, ओढून घेऊन जाईन डॉक्टरकडे." तर आता "अगं डॉक्टर नुसते तपासायचे ₹200 घेतात. हे असं औषध, ड्रेसिंग वगैरे ₹500 होतील गं. अगं ते तेवढं तेल सुद्धा नाहीये घरात आणि पुरत सुद्धा नाहीये." तर इकडे मना म्हणते, "आई उद्या सकाळी जाऊन मी तेल आणेन. आपण आधी डॉक्टरकडे जाऊया." तर नाईकबाई म्हणतात, "अगं आत्ता नको ना हट्ट करूस. अगं आता तेलाचाच खर्च नाहीये फक्त. मला ना रिक्षावाल्याचे सुद्धा पैसे द्यायचेत गं." तर मना म्हणते, "रिक्षावाल्याचे? तू सायकलने गेली नव्हतीस?" तर नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही सायकल नेली होती मी. अगं पण चेन तुटली ना गं आणि काय आहे ना सायकल व्यवस्थित असती तरीसुद्धा सायकलने मला जाता आलं नसतं म्हणा." तर नाईकबाईंनी असं म्हटल्यानंतर मना म्हणते, "का?" तर "अगं तो प्रोजेक्ट नव्हता का केला मी तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट न्यायचं होतं. मग ते प्रोजेक्ट एका हातात सायकल कशी नेली असती मी?" तर मना पण हसून म्हणते, "बरोबर आहे." तर नाईकबाई अडखळत मनाशी बोलतात आणि म्हणतात, "अगं मी आज रिक्षातून उतरले ना, तेव्हा त्याला पैसे देण्यासाठी मी पर्स उघडली, तर माझ्या पर्समध्ये एक ₹500 ची नोट ठेवली होती मी, पण ती नव्हतीच तिथे. हे मनू, तू मला ₹500 देशील का गं प्लीज? म्हणजे माझा पगार झाला ना, की मी लगेच देईन तुला." तर मना एकदा म्हणते, "नाही." तर नाईकबाईंना म्हणतात, "बरं ठीक आहे, असू दे, म्हणजे राहू दे." म्हणजे तर लगेच मना म्हणते, "अगं आई, मुलगी आहे गं मी तुझी. मी परकी नाहीये कोणी आणि हक्काने माग ना, काय देशील का वगैरे असं विचारतेस." तर नाईकबाई हसून म्हणतात, "तसं नाही म्हणा. अगं तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत म्हणून विचारते मी." तर म्हणा म्हणते, "आई अगं मी हे कुणासाठी करतेय? तुझ्यासाठी करते, आपल्या घरासाठी करतेय ना आणि ते जर का पैसे तू रिटर्न देणार असशील ना, तर मी देणारच नाही." असं म्हणते म्हणा आणि एकदम आईला जवळ वगैरे घेते. तर प्रेक्षकांनो इकडे मनाला सुद्धा असं आई म्हणतात, "कळलं मला की नाही देणार तुला मी पैसे परत." तर मना म्हणते, "आत्ता बरोबर बोललीस तू." आणि छान अशी ना मिठी मारते पाठीमागून आईला. छान समजवून घेते, समजून घेत असते. तर आता नाईकबाई म्हणतात हळूच, "मना, अगं मला एक सांग, अगदी, अगदी खरी-खरी सांगशील का गं?" तर मना म्हणते, "मी कधी खोटं बोललीये का तुझ्याशी?" असं विचारते. तर आता प्रेक्षकांनो नाईकबाई म्हणतात, "अगं मना, मला सांग, की मी जेव्हा शाळेतून घरी आले परत, तेव्हा तू रडत का होतीस?" असं विचारतात. मग मना एकदम ना गप्प होते आणि तिला आठवतं, की रडत ती का जात होती ते आणि कशासाठी रडत होती ते. एवढं विचारल्यानंतर सुद्धा ना मनाला लगेच रडायला येतंय. त्यामुळे त्या नाईकबाई आता तिला बसवतात टेबलवर, खुर्चीवरती. ते म्हणतात, "बस, काय झालं? रडू नकोस तू. थांब, काय झालं? मला सांग बाबा, रागावले का तुला? काय झालं नेमकं? ओरडले का तुला? काही बोलले का?" तर मना म्हणते, "आई मगाशी मी तुमच्या खोलीत आले. मगाशी बघितलं तर पंखा आणि लाईट्स ना सगळे चालू होते. तर ना तू या खोलीतला दिवा आणि पंखा का बंद केलास? बोल आता पटापट, नाहीतर देईन कानपट्टी." असं म्हणत बाबा ओरडले. तर मना सांगते, "लाईट बिल जास्त आलं तर म्हणजे जास्त येतंय." तर इकडे बाबा ओरडतात म्हणतात, "माझ्या या खोलीतला किंवा या घरातल्या कुठल्याही वस्तूला हात लावलीस तर ही बोटं कापून टाकीन." असं म्हणत बाबांनी घातलेली भीती आठवते. तर नाईकबाई म्हणतात, "नाही तू म्हणालीस ना पण खोलीत कोणीच नव्हतं, मग त्यांना कळलं कसं?" तर मना एकदम चिडून ना दरवाजाजवळ जाते आणि म्हणते, "तो समीर आहे ना, त्याने कान भरले असतील बाबांचे." तर आता आई म्हणतात, नाईकबाई म्हणतात मनाला, "मना अगं तू शांत हो. हे बघ." तर मना एकदम ना म्हणते, "आई एक विचारू का गं तुला?"
तर आता मना काय विचारते बघा, ती म्हणते, "बाबा माझा एवढा राग-राग का करतात?" असं विचारते बरं का मना. आणि आता आई म्हणतात, "अगं" आणि म्हणतात, "अगं तसं नाहीये म्हणा. अगं असं कसं असेल?" तर मना म्हणते, "नाही मला आठवतंय आई, की लहानपणी ना म्हणजे बाबा मलाच ओरडायचे अगं सारखे आणि ना आणि मी आवडत नाही ना त्यांना." असं मना विचारते बरं का रडत. तर नाईकबाई म्हणतात, "ए वेडाबाई, अगं असं काही नाहीये अगं. खरंच गं." असं म्हणत समजूत काढत असतात. "लहान होतीस ना तू म्हणून आठवत नाहीये तुला. अगं खूप लाड करायचे बाबा तुझे." असं सांगतात बरं का नाईकबाई आणि म्हणतात, "हे बघ तू चांगल्या आठवणी लक्षात ठेवायच्या गं." असं म्हणतात रडत-रडत आणि जवळ घेतात तिला आणि ह्या दोघी एकदम एकमेकींना भिलगून रडतायत. तर प्रेक्षकांना आता नानी येत काय म्हणते बघा, "ए, काय झालंय काय एवढं गळे काढायला, रडायला? भरल्या घरात कशासाठी रडताय?" असं म्हणत नानी ओरडत येतात आणि इथे नाईकबाईंच्या जवळ येतात म्हणतात, "ओ मास्तरीण बाई, दिवे लागणीच्या वेळेला घरात टिपं घालायची नसतात. त्याने घरात दारिद्र्य येतं." तर मन्ना म्हणते, "नानी, लहानपणी पणजी आजी गुट्टी उगाळून देत असताना त्यात कारलं द्यायची का गं?" असं विचारते बरं का मन्ना. तर नानी म्हणतात, "भारी चुरू-चुरू बोलायला लागलीस तू. थांब तू. एक दिवशी ना तुझी जीभच कापून टाकते मी." हीच भीती परत घालतात बरं का. आणि नानी तिकडनं जातात आणि मग मन्ना ना अशी शांत होऊन अशी म्हणजे एकदम उभी राहते तिथे. प्रेक्षकांनो तेवढ्यात आता फोन वाजतोय नाईकबाईचा. नाईकबाई फोन उचलायला जातात आणि म्हणतात, "हां, बोल समीर." तर प्रेक्षकांनो समीर तिकडनं म्हणतो, "आई अगं तू चकल्या करायला येणार होतीस ना?" तर "हो, हो येतेय मी, निघतेच आहे." असं सांगतात बरं का नाईकबाई आणि म्हणतात, "मना जेवून घ्या हां तुम्ही." तर नाईकबाईंना लगेच मना विचारते, "तुझं काही दुसरं काम आहे का?" तर नाईकबाई म्हणतात, "अगं मी समीरच्या दुकानात जातेय, चकल्या करायच्या आहेत ना." तर मना विचारते, "अगं तुझ्या हाताला लागलंय हे विसरतेस का तू?" तर लगेच आई म्हणतात, "एवढं काही नाहीये गं. त्याचा बिझनेस एकदा सेट झाला ना, की मी नाही जाणार. तुम्ही घ्या जेवून प्लीज." आणि आलेच मी असं म्हणत आता नाईकबाई समीरकडे चालल्यात बरं का. तर प्रेक्षकांना आता लगेच ना नाईकबाईंना जाताना बघून नानी हाक मारते आणि म्हणते, "ओ मास्तरीण बाई." तर आता इकडे आतमध्ये येतात नाईकबाई नानींच्या जवळ. "ओ मास्तरीण बाई, तिन्ही सांजेच्या वेळेला कुठे चाललाय तुम्ही?" असं नानी विचारतात. तर नाईकबाई म्हणतात, "मी समीरच्या दुकानात जातेय चकल्या करायला." तर नानी विचारतात, "नाही आता हात बरा आहे ना तुझा? नाही मगाशी दिवे लागणीच्या वेळेला टिपं गाळत होतीस ना तू, म्हणून विचारलं मी." तर नाईकबाई म्हणतात, "हो, बरं आहे आता. तुम्हाला काही हवं होतं का?" तर लगेच ना नानी म्हणतात, "कळतंय बरं. तुझ्या प्रश्नाचा रोख ना मला बरोबर कळतोय. बाहेर जाण्याचं निमित्त हवं असतं तुला, तेव्हा तुला काही होत नाही. तेव्हा मोरासारख्या उड्या मारत जातेस नाही का अगदी आणि तुला चांगलंच माहितीये, की समीरचं नाव घेतलं, की मग मी काहीच बोलणार नाही." तर नाईकबाई म्हणतात, "हो नानी, अहो मी खरंच समीरच्या दुकानात चकल्या करायला चालली आहे. हवं तर तुम्ही बोलता का समीरशी?" तर लगेच नानी म्हणते, "काही गरज नाहीये. येताना 4 ताज्या चकल्या घेऊन ये. आपोआप कळेल मला तू खरं बोलतेस का ते." असं लगेच ना नानी म्हणतात. तर नाईकबाई म्हणतात, "बरं आणते, येते मी." असं म्हणून आता नाईकबाई निघून गेल्यात बरं का. नाईकबाई जात असताना ही रजनी येते आणि म्हणते, "अगं बाई भेटलीस? बाहेर चालली आहेस का?" तर "हो, मी समीरच्या दुकानात चालली आहे, चकल्या करायच्या आहेत." तर "मग जरा ना वाण्याकडे जा. जिन्नस अजून आले नाहीयेत." "अगं बाई, हो का? बरं बघते मी." असं नाईकबाई म्हणतात. तर रजनी म्हणते, "अगं बघते म्हणजे यादी दिली नाहीस का तू?" नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही यादी मी दिली आहे, पण मी बघते का नाही पाठवलं ते विचारते." असं म्हणत नाईकबाई तिकडनं ना कल्टी मारतात आणि रजनी ना असं इथे अशी बघत राहते. तर नानी आपला हात असा फिरवतात. आता पुढे काय घडतंय बघा. हा समीर ना व्हिडिओ कॉलवर बोलत असतो त्या मुलीशी आणि इकडे ऑर्डर पण देत असतो. "अरे, चकली आणि चिवड्याचं सामान काढा. आई येणार आहे हां करायला." असं म्हणून सांगतो आणि मग फोनवर बोलत म्हणतो, "सॉरी, आपण ना उद्या जाऊया ना कुठे फिरायला. पण तुझी बायको?" "पण यू डोंट वरी, मी तिला मॅनेज करतो." असा समीर म्हणतो. आता एक लसूण चिवडा द्या असं म्हणत कस्टमर येतोय. पण त्या कस्टमरकडे या समीरचं लक्ष नाहीये. "तू एक काम कर, आपण तू इकडे-इकडे ये, आपण एकत्र जाऊ." असं तो सांगत असतो. आणि आता ते कस्टमर ना कडे बघतो हा समीर आणि म्हणतो, "काय, काय?" तर "अहो 1 किलो द्या." असं तो म्हणतो आणि ती शेवेची पुडी आहे ना, तो समीर तिथे ठेवतो बरं का. ते ते त्याचं लक्षच नाहीये. तर आता गिराईक म्हणतो त्या फोनकडे बघत असतो आणि इकडे ना समीरकडे बघत असतो. तर "अहो दादा, मी लसूण चिवडा मागितलाय, तुम्ही हे काय दिलंय?" तर "1 मिनिट होल्ड करा." असं म्हणत तो फोन ठेवतो. "अहो तुम्ही शेव मागितली ना?" समीर सांगतो. तर हा गिराईक म्हणतो कस्टमर आलेलं, "अहो तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये." तर समीर म्हणतो, "फोन चालू आहे, फोनकडे लक्ष आहे, पण तुमच्याकडे लक्ष होतं आणि माझ्याकडे पण म्हणजे फोनकडे पण लक्ष आहे." तर इथे
इथे प्रेक्षकांनो, "अहो चूक तुमची" असं ते कस्टमर म्हणत असतं, की "कशाला वाद घालताय तुम्ही?" तर आता समीर म्हणतो, मी तुला नंतर फोन करतो आता" म्हणून फोन ठेवतो बरं का. आणि आता समीर ओरडून म्हणतो, "माझी चूक आहे. मी फोनवर बोलत होतो, पण लक्ष तुमच्याकडे. कळलं का? एक तर माझ्याच दुकानाकडे येता आणि मलाच बोलता का?" तर ते गिराईक म्हणत असतं, "अहो मी चिवडा मागितला होता, तुम्ही शेव का देताय?" तर प्रेक्षकांनो, चिवडा मागितला ना तुम्ही, तर आता नाईकबाई आहेत म्हणतात, "काय काय झालं? काय नाही गं? तर आधी स्वतः चुकीची ऑर्डर दिली, आता मला बोलतायत," असं समीर म्हणतो. तर लगेच ते गिराईक म्हणतं, "अहो नाईकबाई, मी चिवडाच मागितला होता. यांचं फोनमध्ये लक्ष होतं. त्यांनी मला चिवड्याच्या ऐवजी शेव दिली वर आणि चूकही मान्य करत नाही." तर नाईकबाई स्वतः म्हणतात, "सॉरी, सॉरी. खरंच सॉरी." तर समीर म्हणतो, "तू का सॉरी म्हणतीयेस?" तर नाईकबाई म्हणतात, "तू थांब रे. कुठला चिवडा हवा होता तुम्हाला?" असं विचारतो. तर तो गिराईक म्हणतो, "लसूण चिवडा द्या." तर नाईकबाई स्वतः आता तिथल्याला लसूण चिवडा काढतात आणि शेवची पिशवी उचलून ठेवतात आणि म्हणतात, "अहो ही शेव सुद्धा एकदम ताजी आहे. आवडेल तुम्हाला." असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, तो माणूस ना शेव आणि चिवडा दोन्ही घेतो आणि जात असतो. तर समीर हाक मारतो आणि म्हणतो, "ओ पैसे?" तर "किती झाले?" तर तो ₹200 झाले. तर प्रेक्षकांना आता समीर म्हणतो, "आता कुणाचं लक्ष नाहीये," असं म्हणत ना त्या गिराईकालाच बोलतो. तर लगेच ना गिराईक निघून गेल्यानंतर समीरला नाईकबाई विचारतात, "बरोबर असं बोलतात का गिरायकांशी, ग्राहकांशी?" तर समीर म्हणतो, "बरोबर बोललो मी." तर नाईकबाई म्हणतात, "समीर, अरे बिझनेस करताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी अरे. आपली चूक मान्य केली, जरा नमतं घेतलं तर काही फरक पडतो का?" तर समीर म्हणतो, "झालं लेक्चर देऊन, आता तू चकल्या करायला आलीस ना?" असं विचारतो. तर नाईकबाई म्हणतात, "करते. पण यापुढे जर का ग्राहकांबरोबर असं वागलास तर गाठ माझ्याशी आहे," असं म्हणत ना नाईकबाई ते छान छान चकल्या करायला येतात बरं का. मस्तपैकी त्यांचं काम चालू आहे. हातमध्येच त्यांचा आग देतोय, त्यामुळे त्या हाताला ना असा रुमाल बांधून ठेवतात. आणि रुमाल बांधून ना फार असं परत काम करायला चालू करतात. तिथे चकल्या वगैरे करायला सुरुवात करतात. छान अशा चकल्या गोल-गोल पाडलेल्या आहेत बरं का आणि मग तेलामध्ये इथे तळायला चालू केलेल्या आहेत चकल्या. समीर येतो, चव बघतो चकल्यांची. नाईकबाई म्हणत असतात, की "तू पॅकिंग करायला घे आता चकली." तर समीर ना एकदम म्हणतो, "आई अगं काय आहे ना, म्हणजे तू पॅक करतेस का? मला ना या तेलाच्या वासाने ना त्रास होतो आणि भूक पण लागली आहे." तर चकली खातच बोलतोय तो. तर नाईकबाई म्हणतात, "करते." तर लगेच समीर म्हणतो, "नाही मग तुझं झालं की दुकान बंद करून ये, मी जातो." असं म्हणत समीर तिकडनं कल्टी मारतो बरं का. नाईकबाई म्हणतात त्याला, "तू सावकाश जा." प्रेक्षकांनो, हा समीर कसला दाखवलाय बघा. नाईकबाई चकल्या करतच आहे तोपर्यंत नानी इथे म्हणते मनाला, "जेवणाची वेळ झाली तरी तुझी आईस आहे कुठे?" तर मना म्हणते, "आईने तुझ्यासाठी ना हे बघ मस्त पालकची भाजी केली आहे." तर नानी म्हणतात, "आळशीची पाठ राखी नाहीस गं बाई अगदी, कळतंय मला अगदी सगळं." असं नानी बोलते बरं का आणि म्हणते, "पण मला सांग, आम्हाला जेवण वाढवायला तरी तिला वेळ मिळणार आहे का?" तर मना म्हणते, "मी आहे ना, मी स्वतःच्या हाताने वाढणार आहे." तर आता हेमंत सुद्धा येऊन बसलाय. तिकडनं समीर आलाय. समीरची बायको पण आली तर यांचं जेवणं चालू झालेत. अगदी बोटं चाखत-चाखत जेवतायत. म्हणा सगळ्यांना इथे जेवण वाढतीये. प्रत्येकजण जेवतोय आणि आता प्रेक्षकांनो ना इथे समीरना सगळा भात-बीत आहे तो सगळा घेतोय बरं का. अगदी भाजी, आमटी जे काही आहे ते वाढून घेतो. ही चमच्यानं जेवते जयंती स्टाईलमध्ये. मना अशी विचार करते, तर "काय रे आई कुठे आहे तुझी?" असं हेमंत विचारतो. तर समीर म्हणतो, "दुकानात आहे तिथे चकल्या लाडू बनवतीये." तर लगेच "बनवलं का शेवटी?" तर समीर हसतो. "तर आता कुठे आहे ती?" असं नानी विचारते लगेच. तर लगेच समीर सांगतो, "ती पॅकिंग वगैरे करतीये." तरी मी सांगितलं होतं, "मी करतो पॅकिंग." पण नाही म्हणाली, "माझं मी करते" म्हणाली. असं समीर लगेच नाटकी बोलतो, "तिलाच करायचंय, जाऊ दे ना, आता काय?" तर लगेच नानी म्हणते, "घरात म्हणून पाय टिकत नाही तिचा." आणि प्रेक्षकांनो ना इथे असं जेवण आता झालेलं आहे बरं का. हेमंत उठून जेवून गेलेला आहे. तर नानी विचारते, "झालं का रे?" तर समीर सुद्धा म्हणतो, "माझं सुद्धा झालं." असं म्हणत हात धुत निघतोय बरं का प्रेक्षकांनो. तर आता ना इकडे जयंती पण अशी जेवत असते अगदी करून जेवत असते आणि म्हणते, "मीने ना एकदम भाजी एकदम बसीन बनवली आहे." तर नानी म्हणते, "बेसीन काय बोलतेय ही?" तर मना हसत म्हणते, "अगं नानी, ती भाजीबद्दल बोलतेय ती." तर नानी म्हणते, "अगं भाजीला कोणी बेसिनची उपमा देतं का गं?" तर मना म्हणते, "नानी अगं तिला म्हणायचंय की डिलिशियस चवदार झालीये भाजी." तर लगेच ना हिची ना परगावाची भाषा ना मला समजतच नाही असं नानी म्हणते. तर ही जेनजी भाषा आहे असं जयंती सांगते बरं का. तर मना म्हणते, "नानी, नानी अगं जाऊ दे गं." तर नानी म्हणते, "मरो, झालं माझं जेवण." असं म्हणत आता नानी उठते आणि मग प्रेक्षकांना मना म्हणते, "जयंती, तू भाजी सगळी संपवणार आहेस का?" तर लगेच नाही ते जयंती म्हणते, "मला जर का भूक लागली तर मी पोटभर जेवायचं पण नाही का? अशीच एम्प्टी स्टमक झोपू का असं?"
तर आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार असं नानी म्हणते आणि म्हणते आळशीने 4 चांगल्या गोष्टी शिकवल्यात कुठे हिला, असं म्हणत ना नानी येते. तर जयंती पण म्हणते, एकदम बरोबर बोललात तुम्ही ग्रँडमिल. त्यांचीच चूक आहे. त्या हिला कधी काही बोलतच नाहीत." असं जयंती म्हणते. तर मना लगेच चिडून म्हणते, "ए तुला अधिकार नाही हां आईला बोलायचा आणि माझ्या आईने एवढे सगळे पंचपक्वान्न बनवलेले आवडीने खातीयेस आणि आईलाच नावं ठेवतीयेस तू. लाज नाही वाटत तुला?" असं मना म्हणते. तर लगेच, "तू माझ्याशी नेहमी असं का बोलतेस?" असं जयंती म्हणते. "मला ना कळतच नाही. मी ना आता पॉप्सिकललाच फोन लावते." तर मना म्हणते, "सांग ना गं, तू बिनधास्त सांग." तर "असं कसं बोललीस तू मला?" असं जयंती रडायला चालू करते. तोपर्यंत नाईकबाई तिथे येतात आणि म्हणतात, "काय? काय झालं काय?" तर जयंती म्हणते, "तुमची ही लाडकी लेक आहे ना, फेव्हरेट आहे ना तुमची ती, ही माझं ना जेवण काढते." तर नाईकबाई विचारतात, "काय झालं?" तर मना म्हणते, "आई खोटं बोलतीये ही. अगं सगळी भाजी संपवून टाकली हिने. मी एवढंच म्हणाले, की माझे मागे माणसं असतात त्यांचा पण विचार करावा." तर नाईकबाई म्हणतात, "असू दे बरं ठीक आहे. तू जेवलीस ना पोटभर?" असं विचारतात म्हणा इथे जयंतीला आणि म्हणतात जयंती हो म्हणते आणि म्हणतात पुढे, "तू जेवलीस ना? मग जा रूममध्ये आणि रडू नकोस, जरा शांत राहा." तर लगेच ना ती निघून गेल्यानंतर मना म्हणते, "डोक्यावर चढवून ठेवलेस गं तू हिला." तर जयंती गेल्यानंतर इथे मनाला नाईकबाई म्हणतात, "जाऊ दे." आणि मग इकडे, "ए आई, अगं थांब, 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 थांब." तर "हे ठेव, बाजूला ठेव." असं मना म्हणते. "अगं हात बघू तू आधी. तू रुमाल का बांधलायस? तुला भाजलं होतं ना? रुमाल का बांधलास तू त्यावर?" असं मना विचारते आणि म्हणते, "जखम चिघळेल ना गं, काढ तू पण. काढ तो रुमाल काढ, मी लगेच मलम घेऊन येते." तर नाईकबाई म्हणतात, "एवढं काही नाही झालंय." तर मना म्हणते, "भाजलं असताना पण सगळी कामं करत होतीस ना तू घरातली. अगं मी तेव्हा तुला काही बोलले का? नाही ना? मग आता तुला माझं ना ऐकावंच लागेल. तो रुमाल काढते मी मलम घेऊन येते." तर लगेच, "मना ऐकते मी तुझं, पण रात्री झोपायच्या वेळी तू लाव मला ते मलम. पण तू बस आधी, तू पण राहिलीस ना जेवायची. बस मी वाढते तुला." असं म्हणत भांडी बघतात तर प्रेक्षकांनो इथे सगळी भांडी संपलेली आहेत. सगळी भांडी रिकामी आहेत. जरासा जेवणाचा कण सुद्धा नाहीये. आता प्रेक्षकांनो काय होणार पुढे? नाईकबाई नेमकं काय जेवणार ते कळणार आपल्याला उद्याच्या भागात. पण उद्याच्या भागात इथे असं पण घडतंय, की जगताप सर नाईकबाईंना परत इथे ओरडतायत आणि ह्या मॅडम ज्या काही त्या मनातल्या मनात हसतायत. "एका महिन्यात 3दा लेट मार्क लागला तर 1 दिवसाचा पगार कट होतो," असं त्या म्हणतात. आणि इथे प्रेक्षकांनो नाईकबाईंची मोठी मुलगी आलेली आहे परत आणि ती रडत-रडत येते आणि ती म्हणते, "मला नाही राहायचं मार्तंडकडे." तर इथे नानी म्हणतात, "हे तुझ्या हक्काचं घर आहे." आता हे प्रकरण काय आहे ते कळेल उद्याच्या भागातच. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि एपिसोड स्किप न करता शेवटपर्यंत बघायचे, जेणेकरून काही-काही गोष्टी असतात त्या शेवटीच कळतात. त्यामुळे शेवटपर्यंत एपिसोड बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आमच्या लाडक्या नाईकबाई.